आमच्या शिर्डी लोकसभेच्या संपर्क प्रमुखपदी विद्यमान राज्यसभेच्या खासदार ज्योतिताई वाघमारे यांची निवड झाली आणि त्या आज आढावा बैठकीसाठी इथे संगमनेरला आल्या, आपल्या शिर्डी येथे आल्या होत्या. त्यानंतर सगळे आमचे उत्तरनगर जिल्ह्याचे शिवसैनिकांच्या उपस्थितीत एक बैठक झाली होती. त्यानिमित्ताने मी शिर्डीत आलो. मग शिर्डीत आल्यानंतर बाबांचे दर्शन न घेता कधी जात नाही, बाबांच्या दर्शनासाठी आलो होतो. आपले प्रतिनिधी बाळासाहेब थोरात यांनी उच्च न्यायालयामध्ये आपल्या विरोधात एक याचिका दाखल केलेली आहे. आपण आर्थिक स्रोत लपवला प्रतिज्ञापत्रकात असं म्हटलेलं आहे, काय सांग? आता सदर प्रकरणी न्यायप्रविष्ट असल्यामुळं मी त्यावर जास्त बोलणं उचित नाही. परंतु एक सामान्य कुटुंबातील मुलगा आमदार झाला याचं शल्य दुःख या माध्यमातून दिसतंय. गेल्या वर्षभरापासून जो कामाचा आवाका राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय शिवसेना पक्षाचे आमचे नेते आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब, आदरणीय सुगंधताई पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये काम करताना आज रोजगाराचा असेल, पाण्याचा असेल, आरोग्याचा असेल, विविध प्रश्न सुटत आहेत. त्यामुळं कुठंतरी काहींना दुःख आहे. काही जणांनी स्वतःच्या कुटुंबाची स्वतःची मक्तेदारी समजलेली आहे. त्यामुळं माझा पूर्ण न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. त्यामुळे मी काही त्याच्यात जास्त मला बोलणार नाही. बाळासाहेब थोरातांचा अर्ज जो होता आपल्या विरोधातला तो सुनावणीसाठी ठेवलेला आहे. तुमचा अर्ज मात्र फेटाळला काय याच्यामध्ये जी न्यायालयीन प्रक्रिया असते त्यामध्ये ज्यावेळेस माझ्या विरोधात दाखल झाल्यानंतर 7/11 आम्ही मागणी केली होती. परंतु मान्य न्यायालयाने ती सुनावणी घेण्यासंदर्भात आम्ही सांगितलं होतं का सुनावणी घेण्या एवढं काही त्याच्यामध्ये नाहीये. ती कोर्टाने सांगितलं का त्यांच्याकडे जर ते म्हणताय तर ते ऐकून घेणं न्यायालयाची जबाबदारी आहे. त्यामुळे ते पुढं चाललं. त्यामध्ये आम्ही आमची बाजू मांडू आणि त्यांनी जे आरोप केले त्यांनी ते तिथं सिद्ध करतील. सर्व हातखंडे संपले म्हणून आता न्यायालयीन लढाई का? आता यापूर्वी तुम्ही बघितलं असेल, निवडणुकीचा निकाल आल्यानंतर EVM मशीनमध्ये फॉल्ट झाले होते, त्याचे पैसे भरले कलेक्टर ऑफिसला, ते परत काढून घेतले. मधल्या कालावधीमध्ये काही लोकांच्या तोंडून बोगस मतदान, बनावट मतदार हा एक स्टंट करून झाला. आता वेगळं काहीतरी त्यांचा प्रयत्न असेल, पण मला मायबाप जनतेने जी संधी दिली त्या संधीच्या माध्यमातून निश्चित माझा प्रयत्न राहणार आहे. जी जबाबदारी माझ्यावर आहे, संगमनेर तालुक्याचा न झालेला 40 वर्षापासूनचा विकास हा मला पूर्ण करायचा आहे. त्या दृष्टीने माझी वाटचाल 1-1 मिनिटं चालू आहे. गरीब आणि सर्वसामान्यांचा मुलगा अमोल खताळ आमदार झाला आहे, तर काय हे आमदारकी धोक्यात असं वाटतं? मायबाप जनतेने ज्या विश्वासाने निवडून दिलंय तर मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो का असं मला वाटत नाही. मी माझे आर्थिक सोर्स जे आहेत ते सर्व जाहीर केलेले आहेत. ते निवडणुकीच्या आधीपासून मी जाहीर करत आलो आहे. त्यामुळं अजून आता मी खोलात गेलो नव्हतो. तर मी खोलात गेल्यानंतर कोणाकोणाच्या पुढं काही प्रॉपर्टी आहेत, काय लपवलंय, कसं लपवलंय, हे सगळं भविष्यात मला बी बाहेर काढावं. अशोक खरात प्रकरण सध्या गाजत आहे. अशोक खरातची संगमनेरवर मेयर नजर होती आणि अशोक खरातवर पण संगमनेरची मेयर नजर होती. नेमकं काय आहे? नाही, अशोक खरात सारख्या विकृताचा तर मी निषेध करतो. अशा माणसाला तर कायदा बिद्याच्या बाहेर जाऊन शिक्षा झाली पाहिजे, दंड झाला पाहिजे असं मला वाटतं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी विकृत चाळे केलेत, लोकांच्या महिला भगिनींचा गैरफायदा, त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेतला, त्यांना भीती दाखवण्याचा जो प्रकार केला तो निश्चितच दुर्दैवी आहे. तुम्ही म्हणताय, तुमच्यासारख्या पत्रकारांकडूनच मी ऐकतोय संगमनेर कनेक्शन मोठे आहेत खरातांचे, SITचा तपास चालू आहे, मुख्यमंत्री साहेब लक्ष ठेवून आहेत, सगळे लक्ष ठेवून आहेत. निश्चित याचे पाळमुळं शोधले जातील. जी काय आता तुमच्यासारख्याच काल मला एका पत्रकारांनी सांगितलं का तेथे संगमनेरचाच एक सहकारी साखर कारखान्याचा एक संचालक आहे, त्याचा बी त्याच्यामध्ये रोल येतोय. परंतु आता तपासाचा भाग आहे. आता तुमच्यासारख्याच कुठेतरी आम्हाला कोणीतरी सांगतं, मग ते आम्ही ऐकतो. परंतु तपासात जे असेल ते निश्चित पुढं आलं पाहिजे. कुणी दाबादाबीचा प्रयत्न करत असेल तर ते बी आरोपी केले पाहिजे. अशा पद्धतीने माझी मागणी राहील.